अशा पद्धतीनं बघा तुम्हाला सांगतो ते शिवयोगी शिवपुराण सांगितलं, सगळ्यांचा निरोप घेतला, सगळ्यांचा निरोप घेतला, एक प्रार्थना केली भोलेनाथाला, शेवटची विनवणी परिसावी शूळपाणी, इतकेची द्यावे दान जवळी रावे आपण, गोड नाम निरंतर सेवकाशी अलंकार, महादेव म्हणे धन माझे पार्वती जीवन. एवढ्यामध्ये जे या ठिकाणी शिवकथेला आले असतील, ज्यांनी कायिक म्हणजे शरीरानं सेवा केली असेल, वाचिक ज्यांनी वाचेनं सेवा केली असेल, काहीनं मानसिक सेवा केली असेल, कायिक वाचिक मानसिक सेवा ज्यांनी केली असेल, या मंदिरासाठी कोणी 10 रुपये दिले असतील, 10,000 रुपये दिले असतील, 50,000 दिले असतील, कोणी 1 रुपया पेटीमध्ये टाकला असेल, कोणी शिवपुराणाची पूजा केली असेल, त्यांना भगवान भोलेनाथ सुखरूप ठेवो, सद्बुद्धी देव, सद्विचार देव. या ठिकाणी पुढच्या वर्षी जागा बसायला पुरू नये अशा प्रकारचा या ठिकाणी एक मोठा भव्य दिव्य सोहळा व्हावा, अशा प्रकारची एक अपेक्षा करून आमचे पेटी मास्तर, आमचे मृदंगाचार्य सदाशिव दादा झाला, तर त्यांचा आमचा तुमचा सगळ्यांचा शेवटचा निरोप आहे. जसं पोरीला जायचं ना, दुसऱ्या दिवशी तिला पाहुणचार केला जातो, एवढाले घास तिला होते, तसे मला आजच पाहायला लागले. कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, मागे पर दोन्ही पाहे, मागे पर दोन्ही पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा बोला बोला. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोने पाहे. आता मला वाटतं मी सगळं माझ्या पात्रावर ओढाव, तेही बरोबर वाटत. आणि याला काय आहे बघा, तुम्हाला सांगतो, लावणी मृदंग श्रुती टाळगोत सगळे म्हणणारे हे ते असले बहुसंख्येनं की सगळं व्यवस्थित होतं. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा, चुकलिया माय बाळ उरू पाये, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा, जीवना वेगळी मासोळी. बरोबर आहे का? हां, नाही तर व्हायचं माझं इकडं तिकडं. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका मळे तळमळे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. आमचे सदाशिव दादानं सांगितलं, महाराज आज प्रमाण देऊन करायचं सगळं. अगोदरच 8:30 पावणे 8 वाजायला आले, टाईम झाला. वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. पुढं पूजा पाठ प्रसाद वगैरे सगळ्यांचाच व्हायचा. 8:30ला आपली शिवकथा संपत असती, 8:45 झाले. एवढ्यामध्ये त्या शिवपुराणिकानं सगळ्यांना बघा आशीर्वाद दिला. सर्वे जना सुखिन भवतो, तथास्तु तथास्तु. जो दिएसा उसका भला, जो नहीं देगा उसका भला. ज्यानं काही सेवा केली त्याचं बी चांगलं व्हावं, आणि ज्यानं काहीच नाही केलं त्याचंही चांगलं व्हावं, अशा पद्धतीनं आशीर्वाद दिला. जी योगी लोक असते, संत साधक असतं, त्यांचं हृदय आईचं असतं. आई कधी लेकरावर कोपत नाही, संत कधी आपल्यावर कोपत नाही. त्यांना संत म्हणावं, तेची संतन ज्यांचा हेतू विठ्ठले. अशा प्रकारची झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करू, आणि पुढच्या वर्षीची आपण वाट बघू. मला देवानं या शिवकथेसाठी सुखरूप ठेवावं, आणि तुम्हाला सुद्धा ही शिवकथा श्रवण करण्याकरता सुखरूप ठेवावं. आमचे हे 2 हात 2 बाजूला, एवढ्यामध्ये होता जीवा म्हणून वाचला शिवा. तुम्ही सगळे मंडळी मदतीला होते म्हणून माझी कथा झाली. मी काही केलं नाही, मला अभिमान करायची गरज नाही. अशा पद्धतीची सुंदर सेवा झालेली त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या चरणी समर्पित करून ही माझी वाक पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरु.